जालन्यात कोयता गँगचा धुमाकूळ, ट्रॅव्हल्सची तोडफोड करणारे तिघे अटकेत, एक फरार. जालना जिल्ह्यातील मंठा शहरात कोयता गँगने दहशत माजवल्याची घटना उघडकीस आली आहे. मंगल कार्यालयासमोर उभी असलेल्या ट्रॅव्हल्स गाडीच्या काचा कोयत्याने आणि दगडाने फोडून गाडीतील 2 जुन्या बॅटऱ्यांची चोरी करण्यात आली होती आणि या घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं. कोयत्याच्या आधारे दहशत निर्माण प्रयत्न करणाऱ्या या पुण्या गँगविरोधात मंठा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपासानंतर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत 3 आरोपींना अटक केली. अटक करण्यात आलेल्यांमध्ये 28 वर्षीय ओमकार काळे, 25 वर्षीय अविनाश अंकुश वाघमारे आणि 19 वर्षीय वैभव गव्हाणे यांचा समावेश आहे. या प्रकरणात प्रल्हाद शिरसाट यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. आरोपी काळ्या रंगाच्या 4चाकी वाहनातून ही तोडफोड करत असल्याचं उघड झालेलं आहे. परिसरातील CCTV फुटेजमध्ये आरोपींची हालचाल कैद झाली होती आणि त्याच्या आधारे पोलिसांनी त्यांच्या जालन्यातून जेरबंद त्यांना केलेलं आहे. दरम्यान या गँगमधील आणखीन एक आरोपी यशराज खांडेभराड हा फरार असून त्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांचे पथक रवाना झालेलं आहे. ब्युरो रिपोर्ट, SPN मराठी, जालना.